श्रीरामपूर शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्था बिघडू पाहणाऱ्या समाजकंटकांना जरब बसवण्याच्या उद्देशाने व शहरात गणेशोत्सव ईद मिलाद या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले। श्रीरामपूर पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ व शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या वार्ड नंबर 2 मधील मिश्र वस्ती लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमधून पोलीस प्रशासनाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले। पोलीस अधीक्षक राकेश वोला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवभुजे व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रॅपिड ॲक्शन फोर्सचे 135 जवान, एसआरपीचे 30 जवान, शहर पोलीस स्टेशनचे 30 जवान व 45 होमगार्ड या पथसंचलनात सहभागी झाले होते। नागरिकांनी आगामी सण उत्सव उत्साहात परंतु शांततेत व सामाजिक सलोखा कायम राखून साजरे करावेत असे आवाहन या पथसंचलनाच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे। गणेशोत्सव, आगामी गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलाद मिरवणूक या अनुषंगाने आज रोजी आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये संयुक्तरित्या पथसंचलन घेण्यात आलं। त्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्सचे 135 जवान, एसआरपीचे 30 जवान, आपल्या RCP पथकामधील 30 जवान, पोलीस स्टेशनकडील 30 जवान आणि 45 होमगार्ड असे पोलीस बल समाविष्ट करण्यात आले होते। शहरातील मिश्र वस्ती, संवेदनशील ठिकाणे, मुख्य बाजारपेठ तसेच वार्ड नंबर 2 आणि शिवाजी चौक वगैरे जी मुख्य बाजारपेठ अशा परिसरामध्ये हे पथसंचलन करण्यात आलेलं आहे। आणि याद्वारे पोलीस प्रशासन आगामी उत्सवांमध्ये शहरामध्ये शांतता ठेवण्यासाठी आणि सर्व जे सण उत्सव आहे ते उत्साहात परंतु शांततेत आणि शिस्तीत साजरे करण्यासाठी सज्ज झालेलं आहे। आणि आज जनतेने पण त्याबाबत पोलिसांना सहकार्य करून आगामी उत्सव हे उत्साहात परंतु शांततेत आणि शिस्तीत पार पाडावे असं मी आवाहन करतो। आगामी गणपती विसर्जन आणि ईद मिलादची मिरवणूक एका दिवशी येत नाही। गणपती विसर्जन मिरवणूक ही 17 तारखेला आहे, ईद मिलाद मिरवणूक ही 16 तारखेला आहे। पोलीस प्रशासनाने त्याबाबत पण म्हणजे त्यांच्या तारखांबाबत बदल करण्याबाबत पण पोलीस प्रशासनाचे प्रयत्न चाललेले आहे, परंतु सध्या जी परिस्थिती आहे त्याची व्यवस्थितरित्या हाताळण्याकरता पोलीस प्रशासनाचे संपूर्ण नियोजन झालेले आहे। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।